गुड मॉर्निंग स्टुडंट. हे बघा, आपण इयत्ता 11वीमध्ये राज्यशास्त्र अभ्यासत आहोत आणि राज्यशास्त्र अभ्यासत असताना आपण त्याच्या तिसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. तर तिसऱ्या प्रकरणाला आपण सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण समता आणि न्याय, तर समतेची संकल्पना शिकत आहोत. तर ॲरिस्टॉटलनी परस्पर संबंध आपला द पॉलिटिक्स या ग्रंथामध्ये समता आणि न्याय याचा परस्पर संबंध मांडला आहे, अभ्यासला आहे, हे आपण अभ्यासत होतो. तर त्यानंतर आता बघा, रुसो आणि कृत्रिम आणि नैसर्गिक विषमतांचे विश्लेषण केले, हे आपण अभ्यासणार आहोत. तर रुसो यांनी कृत्रिम आणि नैसर्गिक विषमता ज्या आहेत याचे विश्लेषण केलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आता समूह जीवनामध्ये सुखाची कल्पना बळावली, समूह जीवनामध्ये सुखाची कल्पना बळावली, त्यामुळे मनुष्य इतरांवर वर्चस्व निर्माण करू लागला. सुख जेव्हा माणसाला जास्त मिळू लागतं तेव्हा तो इतरांवर वर्चस्व करू लागतो, हे रुसोचं म्हणणं आहे. त्यामुळे मनुष्य इतरांवर वर्चस्व जेव्हा करतो तेव्हा मनुष्याच्या स्थायी प्रवृत्तीबद्दल खाजगी मालमत्तेची संकल्पना उदयाला येते. जेव्हा इतरांवर वर्चस्व होते तेव्हा त्याच्या खाजगी जी मालमत्ता आहे याची प्रवृत्तीतून खाजगी मालमत्तेची संकल्पना उदयास आली. मग तसेच समाजात श्रमविभाजन सुरू झाले. जेव्हा खाजगी मालमत्तेची संकल्पना उदयास आली त्यावेळेला श्रमविभाजन सुरू झाले आणि श्रमविभाजन सुरू असताना खाजगी मालमत्ता आणि श्रमविभाजन यामुळे गरिबाचे शोषण होऊ लागले. जेव्हा खाजगी मालमत्ता ही संकल्पना उदयास आली आणि खाजगी मालमत्ता आणि श्रमविभाजन यामुळे काय होऊ लागले, गरिबाचे शोषण होऊ लागले. गरिबाचे शोषण या ठिकाणी आपल्याला दिसून येऊ लागले. मग या प्रक्रियेतून श्रीमंत वर्गाने आणि कृत्रिम विषमता निर्माण करण्यात आली. आता श्रीमंत जो वर्ग आहे यांनी काय करू लागला, कृत्रिम विषमता निर्माण त्या ठिकाणी होऊ लागली. तसेच रुसो यांच्या मते शरीररचना आणि क्षमता यामुळे व्यक्तीमध्ये विषमता निर्माण होऊ लागली. नैसर्गिक विषमता आणि खाजगी मालमत्ता यामधली जी विषमता आहे या विषमतेमुळे शरीररचना आणि क्षमता, श्रीमंत वर्गाने कृत्रिम विषमता निर्माण केली आणि त्याचमुळे शरीररचना आणि क्षमता यामुळे व्यक्तीमध्ये आपल्याला विषमता दिसू लागली. नैसर्गिक विषमता झाली आणि नैसर्गिक विषमतामुळे समूह जीवनामध्ये जी नैसर्गिक विषमता होती यामुळे मानवाची सुखाची कल्पना जी आहे ती बळावल्या गेली आणि मानवाची कल्पना बळावल्या गेल्यामुळे इतरांवर मनुष्य काय करू लागला, वर्चस्व करू लागला. आणि जेव्हा वर्चस्व करू लागला मग मनुष्याच्या स्वार्थी प्रवृत्तीतून काय झालं, खाजगी मालमत्तेची संकल्पना उदयास आली. आणि जेव्हा ही संकल्पना उदयास आली मग त्यामध्ये श्रमविभाजन होऊ लागले. आणि जेव्हा मग श्रमविभाजन होऊ लागले तेव्हा व्यक्तीमध्ये म्हणजे शरीररचना आणि क्षमता यामुळे व्यक्तीमध्ये विभाजन होऊ लागले, विषमता होऊ लागली. आणि त्यामुळेच रुसो यांनी नैसर्गिक कायद्यामार्फत क्षमता आणि निर्माण करण्याचा विचार लक्षात आणला आणि नैसर्गिक कायद्यामार्फत क्षमता निर्माण करण्याचा विचार रुसो यांनी मांडला. कोणता विचार मांडला? नैसर्गिक कायद्यामार्फत समता निर्माण करण्याचा विचार रुसो यांनी समोर आणला किंवा समोर त्यांनी काय केलं, नैसर्गिक कायद्यामार्फत समता निर्माण करण्याचा विचार मांडला. कोणी मांडला? रुसोनी मांडला. त्याच्यानंतर कार्ल मार्क्स काय म्हणतात की कार्ल मार्क्सचं काय आहे, उदारमतवादी समतेची संकल्पना नाकारून समाजवादी समतेची संकल्पना मांडून वर्गविहीत समाज निर्माण करणे म्हणजेच क्षमता निर्माण करणे होय. कार्ल मार्क्सचं काय मत आहे की उदारमतवादी संकल्पना नाकारून समाजवादी संकल्पनेची वर्गविहीत समाज निर्माण करणे. उदारमतवादी समता संकल्पना नाकारली की समाजवादी समतेची संकल्पना मांडून वर्गविहीन समाज निर्माण करणे म्हणजे समता निर्माण करणे होय. असं कोणाचं मत होतं? कार्ल मार्क्सचं मत होतं. मग हे विचार कोणी मांडला? तर कार्ल मार्क्स मांडला. मग कार्ल मार्क्स काय म्हणतात की कामगारांच्या शोषणातून मुक्ती
आणि उत्पादन साधनांचे समान वितरण या संकल्पनांना त्यांनी महत्त्व दिले. कामगार असतील, मग कामगारांच्या शोषणातून मुक्ती करणे, मग उत्पादन साधनांचे समान वितरण करणे, या अशा प्रकारच्या इत्यादी संकल्पनांना कार्ल मार्क्सने महत्त्व दिले किंवा महत्त्व सांगितले. त्यामुळे प्रस्तावित होणारी समता उदारमतवादी समतेपेक्षा वेगळी होत गेली. वेगळी असेल असा विचार कार्ल मार्क्स यांनी मांडला. या उत्पादन साधनांचे समान वितरण असेल, शोषणमुक्ती असेल कामगारांची, त्यामध्ये काय झालं, या संकल्पनांना महत्त्व दिल्यामुळे कार्ल मार्क्सनी उदारमतवादी समतेपेक्षा थोडी वेगळी असेल असा विचार, समता ही उदारमतवादी समतेपेक्षा थोडीशी वेगळी असेल असं त्यांनी प्रतिपादन केले आणि असे विचार कार्ल मार्क्स यांनी मांडले. आता यानंतर आहे टॉक्सव्हिल. टॉकव्हिल यांचं मत असं आहे, टॉकव्हिल असं म्हणतात की अमेरिकन राज्यक्रांतीच्या अभ्यासावर आधारित समतेची संकल्पना मांडली. टॉकव्हिलनी अमेरिकन राज्यक्रांतीच्या अभ्यासावर आधारित समतेची संकल्पना मांडली. प्रत्येक विचारवंतांनी आपल्या आपल्या स्वरूपाने आपल्या आपल्या अभ्यास पद्धतीने समतेची संकल्पना मांडलेली आपल्याला दिसून येते. मग कार्ल मार्क्स असतील, रुसो असेल, ॲरिस्टॉटल असेल, अशा या विचारवंतांनी आपल्या आपल्या अभ्यास प्रणालीवर आपापली संकल्पना समतेची मांडलेली या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर टॉकव्हिल यांनी अमेरिकन राज्यक्रांतीच्या अभ्यासावर समतेची संकल्पना आधारित केली किंवा मांडली. मग टॉकव्हिलचं असं मत आहे की सरंजामशाही व्यवस्था जाऊन लोकशाही व्यवस्था येणे प्रक्रियेत सामाजिक समतेची संकल्पना विकसित होते. सरंजामशाही व्यवस्था गेल्यानंतर लोकशाही व्यवस्था येणे या प्रक्रियेत सामाजिक समतेची संकल्पना विकसित होते. लोकशाही प्रक्रियेत आली की सामाजिक संकल्पना विकसित होते. म्हणजेच काय, सरंजामशाही व्यवस्था गेली की लोकशाही व्यवस्था प्रक्रियेत येईल आणि लोकशाही प्रक्रिया व्यवस्थेत आली की त्या माध्यमातून सामाजिक समतेची संकल्पना विकसित होईल असा विचार टॉकव्हिल यांनी मांडला. मग परावलंबित आणि गुलामगिरीतून मुक्ती मिळवण्यासाठी टॉकव्हिल समतेचा पुरस्कार करतात. गुलामगिरीतून मुक्ती मिळवण्यासाठी टॉकव्हिलनी समतेचा पुरस्कार करतात. यांच्या मते लोकशाहीत लोक स्वातंत्र्यापेक्षा समतेला अधिक महत्त्व देतात. टॉकव्हिलचं काय महत्त्व आहे की लोक काय करतात की स्वातंत्र्यापेक्षा समतेला अधिक महत्त्व देतात. लोकशाहीमध्ये काय होते बरेचदा, असं टॉकव्हिलचं म्हणणं आहे की लोकशाहीमध्ये लोक स्वातंत्र्यापेक्षा समतेला अधिक महत्त्व देतात. आणि याचाच अर्थ असा नव्हे की स्वातंत्र्याची गळचेपी करून समतेचा पुरस्कार करणे योग्य आहे. गळचेपी, स्वातंत्र्याचा गळा दाबून तुम्ही समतेचा पुरस्कार करणे म्हणजे समतेला जास्त भाव देणे किंवा समतेला जास्त योग्य ठरवणे असा होत नाही असं टॉकव्हिलचं म्हणणं आहे किंवा असं टॉकव्हिल म्हणतात. मग आता यापुढे जे दिलं आहे आपल्याला, टॉकव्हिलनी सांगितलं आहे, कार्ल मार्क्सनी सांगितले आहे, रुसोनी संकल्पना सांगितली, त्याचबरोबर ॲरिस्टॉटलनी सुद्धा आपल्याला समतेची संकल्पना सांगितली. प्रत्येकाने आपलं आपलं मत मांडण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर टॉकव्हिलचं असं म्हणणं आहे की स्वातंत्र्याची गळचेपी करून लोकशाहीमध्ये लोक स्वातंत्र्यापेक्षा समतेला अधिक महत्त्व देतात आणि अधिक महत्त्व दिल्यामुळे त्याचा अर्थ असा होत नाही की स्वातंत्र्याची गळ फास करून किंवा गळचेपी करून तुम्ही समतेला अधिक पुरस्कार द्याल असं टॉकव्हिलचं म्हणणं आहे. अशा विविध संकल्पना आपण समतेचे शिकलो आहोत. आता आपल्याला शिकायचं आहे, अभ्यासायचं आहे समतेचे महत्त्व. तर या समतेच्या महत्त्वांमध्ये काही 4 मुद्दे आपल्याला सांगितले आहे की ते 4 मुद्दे असे आहेत की विषमता कमी करणे हे समतेचे मुख्य उद्दिष्ट आपल्याला दिसून येते. मग आपल्याला समतेची गरज आहे. अशा प्रकारे काही जे काही समतेचे महत्त्व सांगितले आहे ते समतेचे महत्त्व आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला 4 मुद्दे दिलेले आहेत की त्या 4 मुद्द्यांचा अभ्यास आपण या समतेच्या महत्त्वांमध्ये शिकणार आहोत. त्यामध्ये पहिले आहे, न्यायस्थिती निर्माण होण्यासाठी समता आवश्यक आहे. समतेच्या महत्त्वामध्ये न्यायस्थिती जर असली तर आपण समता आपल्यासाठी आवश्यक आहे असं आपण समजू. मग समाजातील मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी संसाधनांचे न्याय वितरण हे तत्त्व स्वीकारण्याची गरज असते. हे नंबर 1. नंबर 2 आहे, जेव्हा समाज सामाजिक आणि भौतिकदृष्ट्या विषम असतो तेव्हा व्यक्तीला आत्मसन्मान मिळत नाही.
म्हणून व्यक्तीच्या आत्मसन्मानासाठी समतेची गरज असते किंवा समतेचे तत्त्व लक्षात घेणे आवश्यक असते. नंबर 3, समाजात परस्पर प्रती समान राखण्यासाठी समतेची गरज असते. समाजामध्ये तुम्ही परस्परावती व्यक्तीने व्यक्तीबद्दल सन्मान राखण्यासाठी सुद्धा समतेची गरज असते. व्यक्तीला विकासाची समान संधी मिळवण्यासाठी, परस्परांचा आदर करण्यासाठी, परस्परांना महत्त्वाचे समजण्यासाठी सुद्धा समतेची गरज असते. त्याच्यानंतर 4 नंबरचा आहे सामाजिक समतेमुळे बंधुभाव निर्माण करणे. सामाजिक जर समता तुम्हाला पाहिजे असेल किंवा सामाजिक जर ओलावा तुमच्यामध्ये असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला स्वतंत्र आणि समता ह्या दोन्ही संकल्पना बंधुभावामुळे प्रत्यक्ष अस्तित्वात येतात आणि त्याच्यामुळे सुद्धा आपण याचा विचार करू शकतो किंवा हे सुद्धा समतेचं महत्त्व ठरू शकते. सामाजिक समतेमुळे बंधुभाव निर्माण होतो. सामाजिक जर समता असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्याला बंधुभाव निर्माण होतो असं म्हटलं जातं. तर या दोन्हींसाठी स्वतंत्र आणि समता या दोन्ही संकल्पना बंधुभावामुळे प्रत्यक्ष अस्तित्वात येतात किंवा महत्त्वाच्या असतात. तर समतेचे महत्त्वाचे पैलू म्हणजेच काय ते आपण आता अभ्यासणार आहोत. आता आपण हे 4 जे मुद्दे बघितले हे समतेचे महत्त्व बघितले. आता आपल्याला जे बघायचं आहे ते आपण बघणार आहोत समतेचे पैलू. तर हे आपण पुढच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. या तासिकेमध्ये आपण समतेचे महत्त्व अभ्यासले, समतेचे राहिलेल्या संकल्पना अभ्यासल्या, रुसो, कार्ल मार्क्स, टॉकविल आणि आधीच्या तासिकेमध्ये आपण समता आणि समतेचा इतिहास बघत असताना अभ्यास केला. तर यानंतरच्या तासिकेमध्ये आपण समतेचे पैलू अभ्यासणार आहोत. धन्यवाद.